ठीक आहे. तर मिसिंग व्हॅल्यू, मिसिंग डेटा आपण फिल करू शकतो, डिलीट करू शकतो. फिल करण्याचेही 2-3 प्रकार आहेत. डिलीट करण्यासाठीही काही गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. मिसिंग व्हॅल्यू म्हणजे काय, जिथे डेटा अवेलेबल नाहीये, नॉट अवेलेबल. त्या सेलमध्ये कोणतीही व्हॅल्यू जर अवेलेबल नसेल तर त्याला आपण म्हणतो मिसिंग व्हॅल्यू. पायथॉनमध्ये मिसिंग व्हॅल्यू हे नन व्हॅल्यूने शो केलं जातं. NaN. जिथे NaN लिहिलेलं आहे तिथे तुम्ही समजून चला की तिथे कोणतीही व्हॅल्यू अवेलेबल नाहीये. तो एक ब्लँक स्पेस आहे, म्हणून तिथे NaN लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे कोणतीही व्हॅल्यू नाही. NaN म्हणजे मिसिंग व्हॅल्यूज. तर इथे बघा एक टेबल आहे, इथे इमेज आहे. हे इमेजमध्ये जर पाहिलेत तर नेम, एज आणि लोकेशन असे 3 व्हेरिएबल आहेत. तर पहिल्या व्हेरिएबलमध्ये एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू कुठेही दिसत नाहीये मला. 4 ऑब्झर्वेशन आहे, 4च्या 4 अवेलेबल आहेत. एजमध्ये पाहिलं तर एजमध्ये 4 ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामध्ये एक नन व्हॅल्यू आहे. म्हणजे एक मिसिंग व्हॅल्यूज आहे ह्याच्यामध्ये. आणि लोकेशनमध्ये पाहिलं तर इथं ह्याच्यामध्ये 2 मिसिंग व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. इथे एक सुद्धा नाहीये, इथे एक मिसिंग व्हॅल्यू आहे आणि इथे 2 मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर अशा पद्धतीने मिसिंग व्हॅल्यू पायथॉनमध्ये शो होतात. नन म्हणजे मिसिंग व्हॅल्यू. आता हे जे नन आहेत ना, हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम करतात. किंवा फॉर एक्झाम्पल आता इथं एज माहीत नाही आपल्याला, तर एज माहीत नाही तर ह्या पर्सन रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन कमी आहे. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन कमी असेल तर लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे आपले आन्सर चुकू शकतात किंवा मॉडेल बिल्डिंग किंवा ॲनालिसिस थोडे रॉंग होऊ शकतात. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, ननच्या ऐवजी आपण कोणतीही एक रॅन्डमली व्हॅल्यू इथे फिल करू शकतो. ठीक आहे. रॅन्डमली व्हॅल्यू फिल करू शकतो. आता रॅन्डमली व्हॅल्यू फिल करणे हा एक गुड वे नाहीये. म्हणजे रॅन्डमली म्हणजे सपोज मी 120 फिल केला तर एज हा कधी 120 नसेल आताच्या ह्याच्यामध्ये, किंवा एज मी 0 फिल केला तोही नसणार आहे, मायनस केला तोही नसणार आहे. ठीक आहे. तर रॅन्डमली फिल करायच्या ऐवजी मी कोणतेही फिल करायच्या ऐवजी त्याला काही मेथड आहेत, त्या मेथडनी जर मी फिल करत असेल तर थोडा सेन्स राहील, त्याला थोडं सायंटिफिक रिझन सुद्धा लागेल आणि त्यातून आपण काहीतरी इन्साइट काढू शकेन. त्याच्यामुळे मिसिंग व्हॅल्यू फिल करण्यासाठी काही मेथड्स आहेत, ते आपण पाहूया. कोड पण पाहूया, मेथड्स पण पाहूया. इथे पहा, मी NumPy इम्पोर्ट करून घेतलेला आहे. पांडाजला सुद्धा इम्पोर्ट केलेला आहे कारण पांडाज लागेल. आणि मी एक डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे. डेटा फ्रेम कसा क्रिएट केलेला आहे पहा, pd.dataFrame आणि ह्याच्यामध्ये डिक्शनरी लिहिलेली आहे मी. डिक्शनरीमध्ये ए नावाचा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत 1 2 5. बी नावाचा एक व्हेरिएबल आहे कोलन, त्याच्यामध्ये आहे 5, नन व्हॅल्यू आणि नन व्हॅल्यू. जर तुम्हाला नन व्हॅल्यू आहे हे जर सांगायचं असेल तर तिथं np.nan हे लिहावं लागेल, तरच तो नन व्हॅल्यू कन्सिडर करेल. ठीक आहे. जर तुम्ही एक्सेल मधून घेत असाल तर एक्सेल मध्ये जिथे एमटी आहे तो ऑटोमॅटिकली घेईल की एमटी आहे, व्हॅल्यू नाहीये, याचा अर्थ तो नन व्हॅल्यू आहे. पण जर तुम्हाला स्वतःहून नन व्हॅल्यू द्यायचा आहे, तुम्ही डेटा फ्रेम स्वतः क्रिएट करत आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला NumPyचा यूज करून नन व्हॅल्यू आहे हे सांगावं लागेल. तेव्हा इथं बी मध्ये बघा, इथे एक नन व्हॅल्यू आहे, इथे एक नन व्हॅल्यू आहे. आणि सी मध्ये एक लास्टला जो थर्ड वन आहे तो एक नन व्हॅल्यू आहे.
ठीक आहे. 2.0 आणि 1.0 कसं आलं तिथं तुम्ही तर वरती 1.0 आणि 2.0. हा, तर ह्या केसमध्ये काय होईल, जेव्हा तुम्ही नन व्हॅल्यू घेता, ओके, तर नन व्हॅल्यू घेतल्यानंतर त्याचा डेटा टाईप डायरेक्ट फ्लोट मध्ये जातो. ओके, जिथे जिथे तुम्ही नन व्हॅल्यू घेताय ना, तर त्याचा डेटा टाईप हा फ्लोट मध्ये कन्सिडर केला जातो. त्यामुळे इथे तुमचे फ्लोट आलेले आहेत. आणि जिथे जिथे तुमच्या नन व्हॅल्यूज नाही आहेत तिथे तो डायरेक्ट इंटिजर कन्सिडर केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, एक डेटा फ्रेम क्रिएट करून घ्या. आता डेटा फ्रेम क्रिएट केल्यानंतर हा एक डेटा फ्रेम आहे असं कन्सिडर करा. आता मला चेक करायचं आहे सुरुवातीला मिसिंग व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर त्यासाठी एक कोड आहे सिंपल, बघा मी कोड लिहितो. df डॉट इज नल. आता हा काय सांगेल, जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यू आहेत तिथे ट्रू म्हणेल आणि जिथे व्हॅल्यू प्रेझेंट आहेत तिथे फॉल्स म्हणेल. ओके, डीएफ ला रन करायला हवं. बघा इथे डीएफ इज नॉट डिफाईन, ह्याचा अर्थ काय, डीएफ नावाचा कोणताही व्हेरिएबल तिथे अवेलेबल नाही, कारण की मी याला रनच नाही केलं. तुम्ही याला रन करा. इज नल. ठीक आहे. हा बघा, जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यूज आहेत तिथे ट्रू आलेला आहे आणि जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यू नाहीत म्हणजे जिथे व्हॅल्यू प्रेझेंट आहे तिथे फॉल्स आलेला आहे. तर अशा पद्धतीने ट्रू फॉल्स येईल. जर मी ह्याच्या पुढे डॉट सम करत असेल, बघा इज नॉल डॉट सम, तर मला तो सांगेल की ए मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत, बी मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत आणि सी मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत. तर ए मध्ये पाहिलं तर 0 मिसिंग व्हॅल्यूज आहेत, बी मध्ये 2 मिसिंग व्हॅल्यूज आहेत आणि सी मध्ये 1 मिसिंग व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हा कोड खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम इम्पोर्ट करता तेव्हा मिसिंग व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये किती आहेत हे चेक करण्यासाठी डीएफ डॉट इज नल डॉट सम हा जो कोड आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मला असं समजून येतं की माझ्याकडे जे 3 व्हेरिएबल आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत. आता मला मिसिंग व्हॅल्यू हँडल करायचे आहेत. ठीक आहे, मिसिंग व्हॅल्यू काय करणार, मी हँडल करणार आहे. हँडल म्हणजे काय, ह्या मिसिंग व्हॅल्यू मध्ये कोणतेही व्हॅल्यू मला फिल करायचे कशाही पद्धतीने. अदरवाईज मी ह्यांना ड्रॉप करू शकतो, काढून टाकू शकतो. तर सुरुवातीला आपण काय करूया, ड्रॉपची कन्सेप्ट पाहूया, मग फिलची कन्सेप्ट पाहूया. ठीक आहे. ड्रॉप कशा पद्धतीने करायचं बघा. डीएफ डॉट ड्रॉप एनए म्हणजे नॉट अवेलेबल. ड्रॉप करायचे जे अवेलेबल नाहीये त्यांना, नॉट अवेलेबल. आता ह्या केसमध्ये काय होईल माहिती काय, इथे बाय डिफॉल्ट ना ऍक्सिस तुमचा 0 असतो. ऍक्सिस 0चा अर्थ काय आहे, हा काय करेल प्रत्येक रो वाईज म्हणजे ह्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का चेक करेल. आता ह्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का, नाहीये, सोडून द्या. तर ह्याला ऍज इट इज आपण काय करणार आहे, आपल्या डेटा फ्रेम मध्ये ठेवणार आहे. सेकंड, ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का, आहे. तर इथे मिसिंग व्हॅल्यूज आहे ना, तर फक्त ही व्हॅल्यू डिलीट नाही होणार, तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो रो आहे ना तो पूर्णपणे डिलीट होणार आहे. तरी हा पॉईंट, हा डिलीट करण्यात काय पॉईंट नाहीये आणि तो ऑलरेडी नाहीच आहे तिथे. ड्रॉप येणे म्हणजे काय, ज्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे ती रो पूर्णपणे डिलीट करणे, हा ड्रॉप येणे करतो. सेकंड मध्ये बघा मिसिंग व्हॅल्यू आहे का, आहे, तर हा रो सुद्धा तुमचा डिलीट होईल. मग आता राहिला कोण, फक्त एकच रो, फक्त हा तुमचा शिल्लक राहील. जेव्हा मी ह्याला रन करेल ना तेव्हा तुम्हाला आन्सर दिसेल. ड्रॉप येणे म्हणजे ज्या ज्या रो मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत, आता सपोज इथे सुद्धा एक मिसिंग व्हॅल्यू असेल सी, तर तिन्हीच्या तिन्ही ऑब्झर्वेशन तुमचे डिलीट होतील. हा, एक जरी मिसिंग व्हॅल्यू असेल ना
तरी तो पूर्णपणे रो डिलीट होईल. कारण इथे इन्फॉर्मेशन नाही, तर हा एक रो आहे पूर्णपणे. जसं की सपोज आता सेन्सिटिव्ह डेटा आहे, कॅन्सरचा डेटा आहे, आणि इथे सपोज इथे ब्लड प्रेशर नाही आहे, तर ब्लड प्रेशर आपण फील करणं बरोबर आहे की चुकीचं आहे हे मी नाही सांगू शकत, कारण तो खूप सेन्सिटिव्ह डेटा आहे. म्हणजे हेल्थ केअरमध्ये आपण व्हॅल्यू मोस्टली फील नाही करू शकत, म्हणजे जज नाही करू शकत की हे असू शकेल. आपल्याला प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे. मी असं म्हणू शकत नाही की ह्याचा 120 ब्लड प्रेशर असेल किंवा 80 ब्लड प्रेशर असेल, मी असं म्हणू शकत नाही. त्या केसमध्ये मला ह्याला स्पेशल केस म्हणून ह्याला त्यातून डिलीट करावं लागेल. ठीक आहे, कारण की माहीत नसलेल्या गोष्टीवर आपण ट्रीटमेंट करणं चुकीचं आहे. तर अशा केसमध्ये आपण काय करणार आहे, इथे ह्याला ड्रॉप करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मला पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्समध्ये काही मार्क्स मिसिंग आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स इथे मार्क्स मिसिंग आहेत. तर मी जज नाही करू शकत की ह्याला किती मार्क पडलेत आणि त्याच्या बेसवर त्याला मी ऍडमिशन नाही देऊ शकत. त्याला इथे माहीत असणं गरजेचंच आहे की त्याला किती मार्क्स पडलेत. अदरवाईज मी ह्याला काय करेल, डिलीट करेन, बाकीच्यांना चान्स देईन. म्हणजे काही ठिकाणी गोष्टी मॅन्डेटरी असतात, त्या मॅन्डेटरी गोष्टी तुमच्याकडे रॅन्डमली फील करून चालणार नाहीत, ते तुमच्याकडे असावेच लागतात. ज्या केसमध्ये मी आता सांगितले की ग्रॅज्युएशन टू पोस्ट ग्रॅज्युएशन, तुम्ही म्हणत असाल की माझ्याकडे केमिस्ट्रीचे मार्क्स मॅडम मिसिंग आहेत, मॅडम आता आठवत नाहीत किंवा मला माहीत नाहीत, तर त्या केसमध्ये आपण रॅन्डमली काही व्हॅल्यू फील करून त्याला आपण ऍडमिशन देऊ शकत नाही. ठीक आहे, त्या केसमध्ये आपण त्याला ड्रॉप करणं हा एकच योग्य पर्याय आहे. ठीक आहे, नेक्स्ट, ज्या पद्धतीने ड्रॉप केलेला आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला फील पण करून दाखवतो. df डॉट फील येणे, ड्रॉप येणे, फील येणे. ठीक आहे, आता फील येणे मध्ये df डॉट मीन, ह्या मीनने मी काय करतो, फील करतो. ठीक आहे, बघा आता फील कशाने केलेलं आहे, मीनने फील केलेलं आहे. आता मीन कसा कॅल्क्युलेट केला जातो, ए चा मीन कॅल्क्युलेट करून ए मध्ये फील केलं जातं, बी चा मीन कॅल्क्युलेट करून बी मध्ये फील केले जातात, सी चा मीन कॅल्क्युलेट करून सी मध्ये फील केलं जातं, कॉलम वाईज बरं का. आणि प्रत्येक कॉलम हा वेगळा आहे. सपोज हा एज असेल, हे मार्क्स असतील, हे रुपये असेल, तर एजचा कॉलम असल्यामुळे तिथे एजच फील करणं कंपल्सरी आहे, म्हणून एजच्या कॉलमचाच मीन घेतला जातो. इथे मार्क्स असतील तर मार्क्सच्या कॉलमचाच मीन घेऊन इथे मार्क्स फील केले जातात. आता इथे पाहिलं तर एकच व्हॅल्यू आहे, तर एक व्हॅल्यूचा मीन तोच असणार आहे, म्हणून सगळीकडे आपण 5 फील केलेला आहे. तर इथे पाहिले तर इथे 1 आहे आणि 2 आहे, ह्यांचा जर मीन काढला तर 1 + 2 3, 3 / 2 1.5, इथे 1.5 फील केलेला आहे. मीन म्हणजे ॲव्हरेज. अशा पद्धतीने आपण फील सुद्धा करू शकतो. तर काही ठिकाणी काही केसेसमध्ये आपण काही फील करू शकतो, मीनने फील करू शकतो, हवं असेल तर मीडियन सुद्धा तिथे वापरू शकतो. आता मीनने कुठे फील करू शकतो, फॉर एक्झाम्पल सपोज मला होमची प्राइस फाइंड आउट करायची, म्हणजे मी डेटा कलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ रूम, नंबर ऑफ स्क्वेअर फीट आणि नंबर ऑफ होम प्राइस आहे. ठीक आहे, आणि 1-2 होम प्राइस मिसिंग आहेत. तर मी काय करेन, ते जे माझ्याकडे ऑलरेडी होमचे प्राइस आहेत त्यांचा जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज घेऊन त्याच्यामध्ये मी फील करेन. ॲव्हरेज काय, त्याच्या आसपासच त्याची होमची प्राइस असणार, तो एवढा काय सेन्सिटिव्ह नाही आहे, तो थोडा कमी जास्त होईल, तर तिथे मी फील करू शकतो.
म्हणजे 2 होम प्राइस जर मिसिंग असतील तर मी बाकीच्यांचा यूज करून मीन काढेन आणि त्या मिसिंग व्हॅल्यू मध्ये फिल करेन. तर अशा पद्धतीने मी मीनने फिल करू शकतो. हवा असेल तर मीडियनने सुद्धा फिल करू शकतो. मीडियन कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला माहित असेल. ओके, व्हॅल्यू असेंडिंग ऑर्डरने लावणे आणि त्यातली मिडल व्हॅल्यू आपल्याला पिक करायची म्हणजे मिडल. तनिष्क बोल. सर तुम्ही ते नल व्हॅल्यूज हे नंपायने यूज करून इन्सर्ट केला ना? हो. तसं पांडाज मध्ये तसं कोणतं हे नाही का? नाही, पांडाज मध्ये हे नम हे मॅथमॅटिकल आहे ना. नन व्हॅल्यू म्हणजे हे सुद्धा एक नंबर आहे ना. ओके, हे नमपाय मध्येच जातं ही गोष्ट. ते पांडाज मध्ये नल व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करू शकत नाही म्हणजे पांडाज थ्रू हे इन्सर्ट करायचं नाही आहे हे. ओके, हे इन्सर्ट म्हणजे मी एक टेम्पररी दाखवलेलं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही एक्सेल मधून डेटा घेता ना तेव्हा ते ऑटोमॅटिकली मिसिंग व्हॅल्यू दाखवतात. ओके, ते बाय डिफॉल्ट तिथं नन येणार का? हा, जिथे व्हॅल्यू नसेल ना त्या सेलमध्ये तर बाय डिफॉल्ट NaN असं दाखवतं. आता माझ्याकडे तशी व्हॅल्यू नाहीत म्हणताना मी इथे टेम्पररी क्रिएट केलेलं आहे. ओके, थँक्यू. असं समजा की मी एक्सेल फाईल लोड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इथे मिसिंग व्हॅल्यूज आहेत. हा, ठीक आहे, थँक्यू सर. तर फिल येणे करताना मी मीन वापरू शकतो किंवा मीडियन वापरू शकतो. मीडियन कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहित असेलच. ठीक आहे, बघा 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण, ड्रॉप येणे आणि फिल येणे. आता जरा ऍडव्हान्स मध्ये जाऊया आपण. आता मी काय म्हणत आहे, जर माझ्या कॉलम मध्ये A कॉलम, B कॉलम, C कॉलम, मी जसं रो वाईज डिलीट करत होतो ना, आता मला कॉलम वाईज डिलीट करायचं आहे. जर माझ्या कॉलम मध्ये मिसिंग व्हॅल्यू असेल ना तर मला कॉलमच डिलीट करायचा आहे. असं जर केस असेल तर मला काय करायचं आहे, ऍक्सिस इक्वल टू 1. ऍक्सिस 1 म्हणजे काय, तो कॉलम वाईज चेक करेल. ए मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहे का, नाही, तर ह्याला ड्रॉप करायचं नाही आपल्याला. बी मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहे का, आहे, तर बी कॉलम ड्रॉप करा. सी मध्ये मिसिंग व्हॅल्यू का आहे तर सी कॉलम सुद्धा ड्रॉप करा. मग तुमचा आन्सर भेटेल फक्त ए. ऍक्सिस 1, ऍक्सिस 0. बाय डिफॉल्ट ऍक्सिस 0 असतो. मोस्टली ऍक्सिस 1 कधी वापरत नाही आपण, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ऍक्सिस 0 आणि ऍक्सिस 1 करून तुम्ही ड्रॉप करू शकता. नेक्स्ट पॉइंट, त्याच्यामध्ये अजून एक पॅरामीटर आहे थ्रेश नावाचा. आता थ्रेश काय करतो, थ्रेश म्हणजे थ्रेशहोल्ड. तो म्हणत आहे की माझ्या रो मध्ये कमीत कमी 2 व्हॅल्यू प्रेझेंट पाहिजेत. कमीत कमी 2 व्हॅल्यू प्रेझेंट असतील तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, तो ड्रॉप करायचा नाहीये. ठीक आहे, तर मला सांगा पहिल्या रो मध्ये 2 व्हॅल्यू आहेत का, कमीत कमी आहेत, तर हा रो मला ऍज इट इज ठेवायचा आहे. सेकंड मध्ये मिनिमम 2 व्हॅल्यूज आहेत का, आहेत, 1 आणि 2 आहेत, तर हा मला ड्रॉप करायचा नाही. थर्ड मध्ये बघा मिनिमम 2 व्हॅल्यूज आहेत का, नाही, तर मला हे काय करायचं आहे, हा रो काढून टाकायचा आहे. तर राहतील कोण, 0 आणि 1. 0, 1. मी थ्रेशोल्ड जर 3 ठेवत असेल तर ह्याचा अर्थ काय, मला मिनिमम 3 व्हॅल्यू प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आता 3 व्हॅल्यू कुठे प्रेझेंट आहेत, फक्त 0 मध्ये आहेत, 1 मध्ये पण नाही, 2 मध्ये पण नाही, तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आन्सर भेटेल 0 वाला. जर मी म्हणत असेल की थ्रेशोल्ड व्हॅल्यू 1, मिनिमम 1 व्हॅल्यू तरी प्रेझेंट पाहिजे, तर तिन्हीचे तिन्ही व्हॅल्यू शो व्हायला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आणि जर मी थ्रेशोल्ड व्हॅल्यू 4 ठेवत असेल तर एक सुद्धा व्हॅल्यू यायला नको, कारण की 3च व्हॅल्यूज आहेत, 4 व्हॅल्यू कुठून आणणार आहे आपण. तर अशा पद्धतीने थ्रेशोल्ड सुद्धा रन होतो. बघा आपण काय काय लर्न केलेलं आहे. इज नल, इज नल डॉट सम, ड्रॉप येणे,
ड्रॉप NA ॲक्सिस 1, ड्रॉप NA threshold, fill NA, fill NA, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फिल करू शकतो. बघा, इज नल ट्रू फॉल्स मध्ये इज नल डॉट सम ब्रॅकेट राहिला इथे. इज नल डॉट सम तुम्हाला नंबर सांगतील प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग आहेत. ड्रॉप NA डायरेक्टली ड्रॉप होईल ॲक्सिस 0 ने, ड्रॉप NA ॲक्सिस 1 ने ड्रॉप होतील, ड्रॉप NA थ्रेशोल्ड व्हॅल्यू असेल तर ड्रॉप होतील, मिनिमम 2 व्हॅल्यूज पाहिजेत, जर नसतील तर ड्रॉप फिल NA मेन ने, फिल NA मिडन ने. आता नेक्स्ट पॉइंट, त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट राहिलेला आहे. आता जेव्हा मी थ्रेशोल्ड 2 ठेवून ऑपरेशन केलेलं आहे त्यामध्ये 2 नंबरचं ऑब्झर्वेशन डिलीट झालेलं आहे. 2 नंबरचं ऑब्झर्वेशन डिलीट झालेलं आहे. पण जेव्हा मी रन करेन तेव्हा तिन्ही सुद्धा परत प्रिंट झालेले आहेत. बघा, इथून जो माझा ऍक्च्युअल DF आहे त्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत 0 to 1. मी ते ड्रॉप करत आहे. ड्रॉप केल्यानंतर 0 आणि 1 दोनच राहिलेत. पण जेव्हा मी DF प्रिंट करेन ना तेव्हा तो पुन्हा 0, 1, 2 दाखवत आहे, म्हणजे 2 गेलेलं नाहीये. तर हे जे सगळे ऑपरेशन असतात डेटा फ्रेमवर हे सगळे टेम्पररी असतात. ठीक आहे. तर ह्यांना परमनंट चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला एक कोड लिहावा लागतो ब्रॅकेटमध्ये, इन प्लेस इक्वल टू 2. ओके. कुठेही जर डेटा फ्रेम जर तुम्हाला चेंज करायचं असेल ॲज इट इज, ऑपरेट केल्या ओरिजिनलमध्ये चेंजेस करायचे असतील तर इन प्लेस ट्रू लिहिणं गरजेचंच आहे. जेव्हा तुम्ही हे लिहाल तेव्हा ते ओरिजिनल चेंजेस होतील तुमच्या DF मध्ये. आता मी रन करत आहे, बघा रन. आता मी DF सुद्धा रन करतो. पाहिलं तर बघा 2 हा निघून गेलेला आहे. तुम्ही DF आता इथं इज नल जर चेक केला तर बघा A मध्ये 0 आहे, C मध्ये 0 आहे, B मध्ये 1 आहे, कारण की हा C वाला जो 2 नंबरचा होता ना ऑब्झर्वेशन तो गेलेला आहे. C मध्ये सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाहीये. आता मी थ्रेशोल्ड 1 ठेवतो आणि रन करतो. थ्रेश काढून टाकूया. तर बघा एकच व्हॅल्यू राहिलेले आहे, जिथे जिथे मिसिंग व्हॅल्यू ते सगळे गेलेले आहेत. आता मी इथं पुन्हा रन करतो. बघा A, B, C मध्ये 0, 0 मिसिंग आहेत. A मध्ये 0 मिसिंग, B मध्ये 0, C मध्ये 0. ठीक आहे. म्हणजे इन प्लेस ट्रू सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये एवढे जे पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. ओके, समज सर्वांना. तर मिसिंग व्हॅल्यू अशा पद्धतीने हँडल करतात. ह्याचा फोटो घ्या, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इथे पुढे DF डॉट आहे बरं का सगळीकडे. असं
ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. बरं, नेक्स्ट पॉइंट आहे हे डेटा फ्रेम काय बघूया आपण. हे क्रिएट केलेलं आहे आपण काल डेटा फ्रेम. ओके, ठीक आहे. काल आपण डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे युजिंग मॅट्रिक्सने, इंडेक्स नेम आणि कॉलम नेम. ठीक आहे, मी याला रन करतो. ठीक आहे. तर काही ऑपरेशन पाहूया आपण. तर डेटा फ्रेम एक क्रिएट करून घेतलेला आहे मी. डीएफ नावाचा डेटा फ्रेम आहे. त्याचा जर शेप चेक केला तर शेप तुम्हाला भेटेल 5,4. ठीक आहे, शेप. जर तुम्हाला कॉलम चेक करायचे असतील, COLUMNS कॉलम्स, जेवढे तुमचे कॉलम्स आहेत तेवढे सगळे कॉलम्स तुम्हाला इथे दिसतील. बघा मी काय काय वापरतोय ते. शेप, कॉलम्स, कोणकोणते कॉलम नेम आहेत, XY WXYZ हे कॉलमचे नेम आहेत आपले. हवा असेल तर मी इथे लिहितो df.columns. तर तुम्हाला कोणत्याही कॉलमचं नाव चेक करायचं असेल तर कॉलम अशा पद्धतीने चेक करा. ओके, का चेक करणं गरजेचं आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो. आता बघा, इथे जर मी एक स्पेस ऍड केला ना, नाही इथे स्पेस ऍड करायला नको, सांगतो तुम्हाला मी ती गोष्ट. कॉलम का चेक करायचं असतं. डिस्क्राईब नावाचं एक फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये तुमचे जेवढे व्हेरिएबल आहेत, क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल आहेत ज्यांना काउंट करू शकतो, त्या प्रत्येक व्हेरिएबलचा मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन, मिनिमम व्हॅल्यू, फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू सगळे कॅल्क्युलेट करून तुम्हाला एकाच फ्रेममध्ये इथे भेटतील. तुम्हाला काउंट सर्वांचे सेम आहेत, 5. मीन इथे दिलेला आहे डब्ल्यूचा. अशा पद्धतीने हे सगळे तुमचे ऑप्शन इथे भेटतील. कशामध्ये? डिस्क्राईब मध्ये. बघा, शेप, कॉलम, डिस्क्राईब हे क्विक ओव्हरव्ह्यू आहे तुमच्या डेटा फ्रेमचा. शेप चेक करणे, कॉलम्स कोणते चेक करणे, डिस्क्राईब म्हणजे मीन, मीडियन, मोड काय आहे त्याचा, सगळ्या गोष्टी ते चेक करणे. हा क्विक ओव्हरव्ह्यू आहे. सर बोला. एक इन्फो म्हणून पण असतो ना? हो, सांगेन तुम्हाला ते पण. ठीक आहे, तर डिस्क्राईब नंतर तुम्ही म्हणता त्याकडेच जाऊया आपण. ओके, मी तिकडेच जाणार होतो आता. इन्फो. ठीक आहे, आता इन्फो काय सांगतो, तुमचा डेटा टाईप सांगतो, त्याच्यामध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत ते पण सांगतो, किती कॉलम्स आहेत ते सांगेन, किती रोज आहेत तोही तिथे सांगतो. ठीक आहे, तरी तुम्ही ती इन्फोला पण ऍड करतो. तर इथे बघा 5 एंट्रीज आहेत, म्हणजे 5
1 2 3 4 5 एंट्रीज आहेत. ए टू ई पर्यंत आहेत. टोटल 4 कॉलम आहेत. 1 2 3 4. त्या 4 कॉलम मध्ये बघा डब्ल्यू नावाचा एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये 5 नॉन नल आहेत. 5 नॉन नल म्हणजे एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाही. 5 एंट्री आहेत तर 5 नॉन नल. जर ते 4 नॉन नल असेल तर एक मिसिंग व्हॅल्यू आहे असं समजा. आणि तो फ्लोट आहे. फ्लोट म्हणजे तिथे पॉइंट मध्ये व्हॅल्यूज आहेत. आणि इथे जर ऑब्जेक्ट असेल तर तो काय असणार आहे, कॅटेगरिकल असणार आहे. फ्लोट आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने इन्फोला सुद्धा तुम्ही चेक करू शकता. शेप, कॉल, डिस्क्राईब, इन्फो. ठीक आहे. हे 4 क्विक ओव्हरव्ह्यू तुम्ही काय करू शकता, डेटा फ्रेमचा घेऊ शकता. ठीक आहे. एवढे 4 तरी सध्या आहेत. थोडं कुठे गेला तो, हे पण तुम्हाला माहित असू दे. डॉट टी आधी मी तुम्हाला रन करून दाखवतो. ट्रान्सपोज जर तुम्हाला हवा असेल डॉट टी किंवा डॉट ट्रान्सपोज लिहिलं तर चालेल. म्हणजे कॉलमचे रो होतात, रोचे कॉलम होतात. डब्ल्यूचा मीन, स्टँडर्ड डिव्हिजन, मीन, मिनिमम, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मॅक्झिमम अशा पद्धतीने डॉट टी काढला तर अशा पद्धतीने आन्सर भेटेल. ठीक आहे. तर हे ट्रान्सपोज सुद्धा तुम्हाला माहित असू दे. ठीक आहे. तर हे क्विक ओव्हरव्ह्यू आहे तुमच्या डेटा फ्रेमचा. सेम इज नल डॉट समला पण घेऊया आपण क्विक ओव्हरव्ह्यू मध्ये, कारण की तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्याला. हा सुद्धा आपला हा सुद्धा एक आपला खूप क्विक ओव्हरव्ह्यू मध्ये आपण ह्याला कन्सिडर करूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डेटा फ्रेमचा थोडा फास्ट मध्ये चेक करू शकता की तुमचा डेटा काय आहे, त्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू आहेत का, तो काय डिस्क्राईब करतो, कॉलम कोणते आहेत, त्याचा शेप काय आहे. असे थोड्या गोष्टी तुम्ही त्या डेटा फ्रेम बद्दल शिकू शकता. आता आपण पुढे जाऊया. पर्टिक्युलरली मला कोणताही एक कॉलम जर ऍक्सेस करायचा असेल तर सेम डिक्शनरी प्रमाणे डीएफ ऑफ, हे लक्षात ठेवा, हा ऑफ आहे, हा लिस्ट नाही आहे. डीएफ ऑफ तुम्हाला कोणाला ऍक्सेस करायचा आहे, डब्ल्यू ला, तर डब्ल्यू कॉलम. कॉलम हा नेहमी डबल कोट मध्ये दिला जातो. डीएफ ऑफ डब्ल्यू. बघा, जेव्हा तुम्ही डीएफ ऑफ डब्ल्यू घ्याल किंवा डीएफ ऑफ तुम्ही झेड घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जर ह्याचा डेटा टाईप जर चेक केलात तुम्ही तर डेटा टाईप तुम्हाला भेटेल सिरीज डेटा टाईप. बघा, एक व्हेरिएबल असेल तर त्याला सिरीज म्हटलं जातं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्याला डेटा फ्रेम म्हटलं जातं. बघा मी काय सांगतोय, एकच व्हेरिएबल असेल तर त्याला आपण सिरीज म्हणतो, आणि मोर दॅन 2 व्हेरिएबल किंवा 2 और मोर दॅन 2 व्हेरिएबल असतील तर आपण त्याला डेटा फ्रेम म्हणणार आहे. आता माझ्या एकच व्हेरिएबल आहे म्हणून तो सिरीज आहे. ठीक आहे. तर हा माझा झाला सिरीज. आता पहा, व्हॅल्यू ऍक्सेस करायचे आहेत तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे 2 किंवा मोर दॅन 2 जर व्हॅल्यू मला स्टोअर करायचे असतील तर मला कोणता डेटा टाईप यूज करावा लागेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू जर मला यूज करायचे असतील तर एका डेटा फ्रेम मध्ये स्टोअर करावा लागेल. तो डेटा फ्रेम कोणता, ओके. ठीक आहे. ठीक आहे. तर हे जे डेटा फ्रेम आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा व्हॅल्यू जर आपल्याला स्टोअर करायचे असतील तर आपल्याला यूज करावा लागतो लिस्ट. विसरू नका,
जिथे आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत कुठेतरी, तिथे लिस्ट वापरणं कंपल्सरी आहे. ओके. मग आता मला काय करायचं आहे, 2 व्हेरिएबल ऍक्सेस करायचे आहेत. तर मी काय करेन, डीएफ ऑफ कॅप्स लॉक झालेला आहे, डीएफ ऑफ, आता मी ते 1 देतो. तर आता मला इथे लिस्ट पास करावी लागेल. ही जी लिस्ट आहे ना, ही लिस्ट पास करावी लागेल, कारण की 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू आहेत ना माझे. बघा इथे 2 स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. 2 स्क्वेअर ब्रॅकेट कशाचा, एक ऑफचा स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि 2 व्हॅल्यू घ्यायचे म्हणून एक लिस्टचा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. तर हे दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट वेगवेगळे आहेत. हे समजून घ्या तुम्ही. हे पाठ करण्याची गोष्ट नाही, हे समजून घेण्याची गोष्ट आहे. मी ते डबल स्क्वेअर ब्रॅकेट का दिलेला आहे, एक आहे तो ऑफचा आहे, एक आहे तो लिस्टचा आहे. ह्याच्यामुळे काय होईल, मला 2 व्हेरिएबल ऍक्सेस करता येतील. ओके. डब्ल्यू हा स्मॉल झालेला आहे, तर 2 व्हेरिएबल. मला 3 व्हेरिएबल घ्यायचे असेल तर मी अजून एक व्हेरिएबल घेऊन येते. ठीक आहे. आणि जर मला एकच हवा असेल तर मी लिस्ट जर नाही दिला तरी काही प्रॉब्लेम यायला नको. जरी मी ते लिस्ट नाही दिला तरी काही प्रॉब्लेम यायला नको. पण जेव्हा तुम्ही विदाउट लिस्ट 2 व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो घेणार नाही. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 2 or more than 2 जिथे तुम्हाला कुठेही डेटा फ्रेम, लिस्ट, टपल म्हणजे डेटा फ्रेम मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये कुठेही हा प्रॉब्लेम आला की 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायच्यात, तिथे लिस्ट वापरत चला. ठीक आहे. आता सिंपल तुम्ही कोड मला सांगायचा आहे. मला एक्स आणि वाय 2 व्हॅल्यूने ऍक्सेस करायचं, तर मला काय लिहावं लागेल कोड, चला सांगा. एक्स आणि वाय कॉलम पाहिजेत मला. ओरली सांगितलं तर चालेल, टाईप करून सांगितलं तर चालेल. एक्स आणि वाय हवेत मला. कोण टाईप करते का? ऋतुजा, आकांक्षा, तनिष्क, अनिकेत. सर y इक्वल टू df पुढे स्क्वेअर ब्रॅकेट. मग हे वरचे इंडेक्स मधले ABCD येतील ना? नाही. अजून कोण सांगतोय? बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतो. हा माझा डेटा फ्रेम ऑलरेडी तयार आहे बरं का. ठीक आहे. हा डेटा फ्रेम माझा रेडी आहे. त्यामुळे वरचा जो काही सीन आहे तो सोडून द्या. मला यातला कोणता पण व्हेरिएबल घ्यायचा असेल, WXYZ, तर मला सिंपल कोड लिहायचा आहे. सपोज मला W घ्यायचा आहे, DF ऑफ W. जेव्हा मी हा कोड लिहीन तर तो ह्या डेटा फ्रेम मधील फक्त मला W आणून देईल. बघा 2.70, 2.70, 0.65, 0.65, 0.19, 0.19. जर मला ह्या डेटा फ्रेम मधील झेड हवा असेल तर मला काय लिहावं लागेल, DF ऑफ झेड. केस सेन्सिटिव्ह आहे बरं का, DF ऑफ झेड. इथेपर्यंत समजलं का सर्वांना? हे समजलं का एक व्हेरिएबल कशा पद्धतीने आपण ऍक्सेस करणार आहे? येस सर. आता मला सांगा, मला वाय व्हेरिएबल हवा असेल तर मला कोड काय लिहावं लागेल? सांग बरं. मला वाय हवा आहे. सर जसं आता तुम्ही केलं तसंच की, फक्त तिथं अल्फाबेट चेंज करायचा. हा सांग बरं काय होतं? DF ऑफ डबल, त्याच्यामध्ये वाय लिहायचं, कॅपिटल वाय, ब्रॅकेट क्लोज. बरोबर आहे. एवढंच आन्सर होतं ना ह्याचा? होय. ठीक आहे.
म्हणजे एक व्हेरिएबल कसा ऍक्सेस करायचा तुम्हाला समजलेला आहे. आता मला 2 व्हेरिएबल ऍक्सेस करायचे सायमल्टेनियसली. ठीक आहे, तर मला काय करावं लागेल, लिस्ट मध्ये ह्याला द्यावं लागेल. सपोज मला एक्स आणि वाय हवा आहे, तर एक्स कॉमा वाय. बघा, एक ऑफचा ब्रॅकेट आणि एका लिस्ट मध्ये मला काय करायचं आहे, ह्या 2 व्हेरिएबलला पास करायचं, एक्स आणि वाय. तर तुम्हाला एक्स आणि वाय भेटते. तर मला सांगा, मला डब्ल्यू आणि झेड हवा आहे, तर मला कोड काय लिहावं लागेल सांगा बरं, कोण सांगतं? आकांक्षा सर ॲज इट इज असणार ना? थांब, आकांक्षा सांगेल. DF डबल ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये W कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा Y नाही, डब्ल्यू आणि झेड. Z डबल ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, बरोबर. ठीक आहे, सिम्पल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही याच्यामध्ये. ओके, तर हा पहिला ब्रॅकेट कशाचा आकांक्षा सांग, आणि दुसरा ब्रॅकेट कसला सांग. हा आतला ब्रॅकेट कोणता आहे आणि बाहेरचा ब्रॅकेट कोणता आहे? आतला ब्रॅकेट लिस्ट आहे आणि बाहेरचा ब्रॅकेट ऑफचा आहे. ठीक आहे, डीएफ ऑफचा आहे तो. बरोबर आहे, दोन्ही आन्सर बरोबर आहेत. आतला ब्रॅकेट तो लिस्टचा आहे आणि बाहेरचा ब्रॅकेट ऑफचा आहे. तर अशा पद्धतीने करू शकतो. आता आकांक्षा मला सांग, मला ह्याच्यामध्ये एक्स सुद्धा हवा आहे, डब्ल्यू झेड आणि एक्स, तर मला काय करायला हवं? सर आपण त्यामध्येच कॉमा करून डबल इन्व्हर्टेड मध्ये एक्स. बरोबर, एक्झॅक्टली करेक्ट. तर अशा पद्धतीने आपण ऍक्सेस करणार आहे. समजलं का व्हेरिएबल कसे ऍक्सेस करायचे सर्वांना? येस सर. तर अशा पद्धतीने आपण व्हेरिएबल ऍक्सेस करणार आहोत. सर आपल्याला त्याच्यामधली फक्त एका कॉलम मधली स्पेसिफिक रो हवी असेल तर काय करायचं आहे? पुढे आहे, आपण जाणार आहे तिथेपर्यंत. ओके, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. तर स्टेप बाय स्टेप जाऊया, सर्वांना समजू दे. आता थोडं कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे बरं का इथे. हे सिलेक्शन इंडेक्शनच्या ऐवजी तुम्हाला थोडं इथं बघून घ्या, तुम्हाला काय समजतंय बघा. हे जे वर नाव आहे त्यांना कॉलम नेम म्हणतात, हे जे आहे त्यांना इंडेक्स म्हणतात, आणि हे जे सर्व व्हॅल्यूज आहेत त्यांना डेटा किंवा व्हॅल्यूज म्हटलं जातं. कॉलम नेम, इंडेक्स नेम आणि हे सर्व व्हॅल्यूज आहेत. सर ते वरच्या डेटा सेट मध्ये जे छोटं डेटा सेट होतं ना, त्याच्यामध्ये इंडेक्स काही अल्फाबेटिक आले आहेत. अल्फाबेट्स म्हणजे अल्फाबेट्स मध्ये इंडेक्स आलेत ना, ते आपल्याला न्यूमरिक मध्ये हवे असतील तर इंडेक्स आपण बाय डिफॉल्ट चेंज पण करू शकतो ना. ह्याला जर तू दिलाच नाहीस इंडेक्स, तर तू 10 मध्येच घेतो. ओके, ठीक आहे, 0 1 2 तू त्याला स्वतः चेंज करतो. आपण इथे स्वतः चेंज करतोय ना त्याला, म्हणून तू ABCD दाखवतोय. हे आपण डेटा फ्रेम क्रिएट केलेला. ऍक्च्युली आपल्याकडे डेटा फ्रेम एक्सेल मधून येणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नको तुम्ही. बघा, आता इथे डेटा टाईप चेक करायचा राहिलेला आहे. मी तर टाईप चेक करतो बरं का. मगाशी सिरीज होता ना, आता काय येतो पहा. डेटा फ्रेम. आधी सिरीज होता, आता डेटा फ्रेम येतो. 2 व्हॅल्यू असतील तर डेटा फ्रेम, एकच असेल तर सिरीज. ठीक आहे, हा आपला पार्ट नाही आहे, आता इथे मध्येच करतोय आलेला. तर बघा, डीएफ डेटा फ्रेम आहे, त्याच्यामध्ये आपण सिलेक्शन पाहिलेलं आहे, मल्टिपल सिलेक्शन लिस्ट मध्ये देऊन सुद्धा पाहिलेले आहेत आपल्याला. ओके, SQL सिंटॅक्स आता राहू दे बाजूला. आता मला नेक्स्ट पॉइंट आहे, न्यू कॉलम क्रिएट करायचा. एक नवीन कॉलम क्रिएट करायचा. नवीन कॉलम कसा क्रिएट करायचा बघा.
डीएफ माझ्याकडे आहे WXY आणि Z. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, एक न्यू नावाचा कॉलम ऍड करायचा आहे. ठीक आहे, न्यू 1 नावाचा कॉलम ऍड करायचा. इथं खाली सुद्धा मी W1 करतो, न्यू 1. तर न्यू 1 साठी काय करायचं आहे, डीएफ ऑफ न्यू 1 इक्वल टू, बघा न्यू 1 असा व्हेरिएबल नेम चूज करायचा जो व्हेरिएबल नेम ऑलरेडी इथे नसायला पाहिजे. जर जो व्हेरिएबल आहे तोच दिला तर तो रिप्लेस होईल. जर तुम्ही इथे झेड लिहिलात किंवा W लिहिलात तर तो झेडला रिप्लेस करेल, कारण की डुप्लिकेट की आपल्याला चालत नाहीत, युनिक कीज चालतात. डिक्शनरीमध्ये पाहिलेलं आहे, डिक्शनरी आणि डेटा फ्रेमची कन्सेप्ट सेमच आहेत, कारण की डिक्शनरी हा डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठीच वापरला जातं. की मस्ट बी युनिक म्हणजे व्हेरिएबल नेम मस्ट बी युनिक. ओके, इथे झेड वापरलेला आहे तर इथे परत झेड वापरायचं नाही आपल्याला. तुम्ही न्यू काहीतरी नाव घ्या, नवीन घ्या, ए घ्या, बी घ्या, काहीही घ्या. मी ए घेत असेल तर मी न्यू असं कन्सिडर करतो, डीएफ ऑफ न्यू. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते व्हॅल्यूज द्यायचे ते तुम्हाला इथं लिस्टमध्ये पास करा. ओके, टप्पलमध्ये पास केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण किती व्हॅल्यूज पास करायला पाहिजे, जेवढे तुमचे ऑब्झर्वेशन आहेत 3 आणि 4 5 एवढ्याच व्हॅल्यू तुम्हाला इथं पास करायचे आहेत. ओके, मी आता इथे लिहितो 10 20 30 40 आणि 50. ह्याचा अर्थ काय, एकूण 5 व्हॅल्यूज आहेत, मी 5 व्हॅल्यूज पास करतो. एक एक्स्ट्रा सुद्धा द्यायचं नाही, एक कमी सुद्धा द्यायचं नाही. मी इथं आता काय करतो 60 देतो. काय म्हणते, लेंथ ऑफ व्हॅल्यू 6 डज नॉट मॅच लेंथ ऑफ इंडेक्स 5. म्हणजे 6 दिलेला आहे, तुम्ही ते मॅच होत नाहीये. सपोज मी 4 देऊन बघतो तरी सुद्धा मॅच होत नाही. तुम्ही 4 दिलेला आहे तर ते आहेत 5, तर मी तर अजून एक एक्स्ट्रा देतो 50. मॅच झालेला आहे. डीएफ चेक केला तर बघा इथं न्यू नावाचा एक कॉलम ऍड झालेला आहे. ठीक आहे, आता मला अजून एक कॉलम ऍड करायचा आहे. मला काय करायचं, एक्स आणि वाय ची ऍडिशन करायची आहे. तर बघा मी काय करतो, डीएफ ऑफ, मी ह्याचं नाव देतो ऍड XY असं नाव देतो, इक्वल टू डीएफ ऑफ. आता मला सांगा, मला एक्स ला कॉल करायचा आहे, म्हणजे फक्त मला एक्स व्हेरिएबल घ्यायचा आहे, तर काय लिहावं लागेल कोड, मला फक्त मला एक्स व्हेरिएबल पाहिजे. कोण सांगेल मला, फक्त मला एक्स व्हेरिएबल पाहिजे. हा जो डेटा फ्रेम आहे ह्यातील फक्त मला एक्स व्हेरिएबल पाहिजे. काय लिहावं लागेल मला इथं, डीएफ इन स्क्वेअर ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड मध्ये एक्स. बरोबर आहे, असंच ना. येस. जर मी डायरेक्टली असं लिहिलं तर चालेल का, किंवा डायरेक्टली असं लिहिलं तर चालेल का, नाही चालणार. का, कारण की तो एक्स कुठून आलेला आहे हे कोण सांगणार. एक्स डीएफ मधून आलेला आहे की कुठून बाहेरून आलेला आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून आता आकांक्षा नका कोणी ज्याने आन्सर सांगितले ते बरोबर आहे, डीएफ ऑफ एक्स प्लस. आता मला वाय ला ऍडिशन करायचे, मला वाय पण ऍक्सेस करायचा आहे, तरी तुम्हाला काय लिहावं लागेल, सांगा. तनिष सांग, मला वाय सुद्धा हवा आहे. सर ते आता आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच फक्त लिहायचं, डीएफ लिहायचं गरजेचं नाही ना. नाही, लिहावं लागेल. प्रत्येक कॉलम ऍक्सेस करताना तो कोणत्या व्हेरिएबल मधून आला हे सांगावं लागतं. आता तू इथं वाय लिहिलास तर वाय हा स्ट्रिंग कन्सिडर होतो, स्ट्रिंग. कळतंय का तुला. नाही, स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचं, फक्त डीएफ नाही लिहायचं. डीएफ लिहायचं नाही, नाही असं नाही चालत. हा लिस्ट होईल, मग फक्त हा काय होईल, एक लिस्ट होईल. बरोबर आहे का. ओके, थोडे चेंजेस समजतात का. जर लिस्ट नाही दिलास तर स्ट्रिंग होईल, हे दिला तर लिस्ट होईल. मग तुला व्हेरिएबल सांगायचं असेल, ऍक्सेस करायचं असेल तरी तुला इथे डीएफ लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सर प्रत्येक व्हेरिएबल साठी डीएफ हे मॅन्डेटरीच आहे. हा, म्हणजे डेटा फ्रेमचं नाव, जे काही डेटा फ्रेमचं नाव असेल ते. ठीक आहे. आता एक्स आणि वायचं ऍडिशन होणार आहे. ऍडिशन कसं होईल, प्रत्येक व्हॅल्यूचा प्रत्येक व्हॅल्यू बरोबर. अरे आहे आपल्याला माहित आहे ना, प्रत्येक व्हॅल्यूचा प्रत्येक व्हॅल्यूशी ऍडिशन होईल.
आणि ऍडिशनची व्हॅल्यू तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होईल ऍड XY मध्ये इथे. तू म्हणत असेल तर मी ह्याला रिमूव्ह करून तुला रन करून दाखवतो. ऍड डिड नॉट कंटेन लूप विथ सिग्नल मॅचेस काही मॅच हे मॅच होत नाही, डेटा टाइप मॅच होत नाही त्याचे. ठीक आहे, सर्वांना समजलं का? येस सर. ओके ठीक. तर अशा पद्धतीने व्हेरिएबल ऍड करू शकतो. आता व्हेरिएबल मला ऍड केलेला आहे, आता व्हेरिएबल मला डिलीट करायचं. एक सिंपल कोड आहे, तो सुद्धा तुम्हाला सांगतो. डिलीट df ऑफ नाही, डेटा फ्रेम डिलीट करू शकतो. एक मिनिट, कॅपिटल एन आहे का? ओके गुड, होतो डिलीटने पण होतो. ठीक आहे, डिलीटने आपण कोणताही व्हेरिएबल, आता व्हेरिएबल डिलीट करायचं तर तो कोणत्या डेटा फ्रेम मधून आला, म्हणजे डीएफ हा तुम्हाला कंपल्सरी लिहावाच लागतो. कोणत्याही व्हेरिएबलवर तुम्हाला ऑपरेशन करायचं ना, तर तो व्हेरिएबल कुठून आलेला आहे हे तुम्हाला सांगावंच लागतो. जर तुम्ही डिरेक्टली डीएफ केलं ना तर पूर्ण डेटा फ्रेम डिलीट होईल. तर मला आता डिलीट करायचं नाही डेटा फ्रेम. तर हा एक सिंपल वे आहे डिलीट करायचा. आणि दुसरा जो वे आहे तो मी तुम्हाला सांगतो. df डॉट ड्रॉप. आता ते ड्रॉप NA नाहीये, NA म्हणजे मिसिंग व्हॅल्यू नाही. आता आपल्याला ड्रॉप करायचा आहे. काय ड्रॉप करायचा? आता मी डिरेक्टली डीएफ ला इथं रेफर केलेला आहे, त्यामुळे इथे मला डीएफ लिहायची गरज नाही. म्हणजे ऍड XY लिहिताना मला ते डीएफ ऑफ लिहायची गरज नाही, कारण की इथं मला इथं रेफर केलेला आहे मी डीएफ लाच ऑलरेडी. तर तो डीएफ मधनच ड्रॉप करणार आहे. तर डीएफ मध्ये काय ड्रॉप करायचं मला? ऍड XY. बघा, मी कधी डीएफ वापरलेला आणि कधी डीएफ नाही वापरलेला. जेव्हा मी डीएफ ला रेफर केलेला आहे तेव्हा मला इथे डीएफ लिहायची गरज नाही, कारण तो त्या डीएफ वरच ऑपरेट होणार आहे. पण इथं मला कुठेही डीएफ ला रेफर नाही केलेलं, त्यामुळे इथं मला डीएफ लिहावं लागलेलं आहे. कॉमा ऍक्सिस इक्वल टू 1. म्हणजे हा जो ड्रॉप आहे तो मला ऍक्सिस वाईज डिलीट करायचा आहे, कॉलम वाईज. म्हणजे हा ऍड XY आहे तो कॉलम मध्ये आहे की रो मध्ये आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. जर रो मध्ये असेल तर तुम्हाला ए डिलीट करायचं असेल तरी ते 0 लिहावं लागेल, कारण की 0 मध्ये रो आहे, सॉरी ए आहे. ठीक आहे, म्हणजे रो मधील इंडेक्स कोणताही डिलीट करायचं असेल तर ऍक्सिस 0, आणि कॉलम मधील कोणतीही व्हॅल्यू डिलीट करायची असेल तर ऍक्सिस 1. आता मला ऍड XY डिलीट करायचं आहे, तर माझा ऍक्सिस काय असणार आहे? 1 असणार आहे. तर बघा, मी ते रन करतो. डीएफ ऑफ ड्रॉप ऍड XY ऍक्सिस 1. पहा, इथून तुमचा ऍड XY गेलेला आहे. आता मी इथं ए डिलीट करतो, ऍक्सिस 1च ठेवतो. तो एरर काय दिलं बघा, ए नॉट फाउंड इन ऍक्सिस. म्हणजे ए हा ह्या ऍक्सिस मध्ये फाउंड होत नाहीये कॉलम मध्ये, कारण की त्याचा ऍक्सिस आहे 0. बघा, इथून ए डिलीट झालेला आहे. जर मी तर ऍड XY ऍक्सिस 0 मध्ये म्हणत असेल तर तो म्हणेल की ऍक्सिस 0 मध्ये तो अवेलेबल नाहीये. ऍड XY नॉट फाउंड इन ऍक्सिस. तर मला ऍक्सिस सांगावं लागेल की तो 1 मध्ये आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मी जेव्हा डीएफ प्रिंट करेल ना तेव्हा तो ऍड XY इथं पुन्हा दिसत आहे. इथे डिलीट झालेला आहे पण तो पुन्हा इथे दिसत आहे. तर मला परमनंटली डिलीट करण्यासाठी मला इथं काय लिहावं लागेल? हा टेम्पररी डिलीट झालेला आहे, मला परमनंटली डीएफ मध्ये डिलीट करायचा आहे. तर एक कोड लिहावा लागेल मला इथे. कोण सांगेल का? फ्रेश इक्वल टू 0. नाही सर, ते इन प्लेस तुम्ही म्हणला होता ते. इन प्लेस इक्वल टू ट्रू. ट्रू. इन प्लेस ट्रू म्हणजे परमनंटली चेंजेस होणार डीएफ मध्ये. आता मी इन प्लेस रन करतो. बघा,
रन झालेला आहे. DF ला सुद्धा रन करतो. पहा इथून तुमचा तो ऍड XY डिलीट झालेला आहे. समजलं का आपण काय काय केलेलं आहे? ठीक आहे. व्हेरिएबल सिलेक्शन, मल्टिपल व्हेरिएबल सिलेक्शन, व्हेरिएबल ऍड करणे, व्हेरिएबल ड्रॉप करणे, एकूण 4 कन्सेप्ट आपण लर्न केलेले आहेत. व्हेरिएबल सिलेक्शन, मल्टिपल व्हेरिएबल सिलेक्शन आणि हे कॉलमचे काही कुठे गेले प्रकार, हे अजून कोणता पॉइंट राहिला का? हा ठीक आहे. तर मी तुम्हाला एक कॉलम काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी सांगत होतो. तर ह्याचं रिझन बघा. हे तुम्हाला प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत, हे तुम्ही आताच केअरफुली पाहून घ्या. ठीक आहे. मला W ऍक्सेस करायचा आहे. कोड सांगा. W व्हेरिएबल हवा आहे मला. सर DF ऑफ डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके क्लोज द. बरं मला Z हवा आहे. सेम ॲज इट इज. एरर. तनिष्क येस सर. एरर झाला की. आता ह्या केसमध्ये तुम्ही खूप कन्फ्युज व्हाल की अरे कोड तर बरोबर आहे, एरर पण येतोय, काय करायला पाहिजे आपण, असं वाटतं ना. कोड तर चुकीचा नाही. आकांक्षा नाही सर. कोड बरोबर आहे ना, हो. तरी सुद्धा एरर आलेला आहे. येस. त्याचं रिझन बघा. तर इथे तुम्हाला मदत करतो कॉलम. काय प्रॉब्लेम होता सांग. सर नाही कळालं. नाही कळालं. बर, तुमच्या कॉलम नेम मध्ये एक स्पेस आलेला आहे, दिसतो का? येस सर. ते स्पेस कॅल्क्युलेट केला त्याने. ऑब्विसली. पण इथे तुम्हाला दिसतो का स्पेस? डेटा फ्रेम मध्ये स्पेस दिसतं का तुम्हाला? नो. पण इथे दिसत आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे स्पेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे पायथन मध्ये. ओके, अशी छोटी छोटी एरर ना तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनला येतील.
मग तुम्हाला ते कधी कॉलम का गरजेचं आहे, कुठे वापरायला पाहिजे, हे खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी समजत जातील की हे कॉलम्स काय करतं आपल्याला. ओके, म्हणजे आपल्याला ऍक्सेस करायचा आहे तर इथे कॉलम नेम समजत नाही आपल्याला ऍक्च्युली, तर एक कॉलम्स प्रिंट केल्यानंतर समजेल की इथे स्पेस आहे का. ओके, स्पेस असेल तरी तुम्हाला स्पेस द्यायला पाहिजे किंवा हा स्पेस रिमूव्ह करायला पाहिजे आपल्याला. ओके, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात डेटा प्री प्रोसेसिंग मध्ये. नाहीतर तुम्ही कोड लिहिताय बरोबर, तिथं तुमची काही चूक नाहीये, कोड तर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकवले गेलेला असणार आहे. तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा हेच भेटेल, तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही की प्रॉब्लेम कुठे आलेला आहे. जर हा तुमच्याकडे कॉलम नसेल ना, हा जर नसेल ना तुमच्याकडे, तर तुम्हाला अजिबात समजणार नाही. आणि अशा गोष्टी भरपूर वेळा डेटा लोड होताना होतात. त्यावेळी पहिल्यांदा कॉलम प्रिंट करून चेक करा. क्विक ओव्हरव्ह्यू का म्हटलेला आहे, तर चेक करा की मल्टिपल स्पेसेस आलेत का कुठे. समजलं का तनिष्क? येस सर. आकांक्षी समजलं का तुला? हो सर. अनिकेत? येस सर. गुड. तर असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स ना तुम्ही स्वतः तयार करायला हवेत आणि त्याला ओव्हरकम करायला पाहिजे. कोण विचारते काही? ठीक आहे. जर हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आलेत ना, असे तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत राहतील आणि ह्याला तुम्ही ओव्हरकम करायला पाहिजे, तर तुम्ही पायथॉनमध्ये थोडे एक्सपर्ट व्हाल. आहे तसं शिकण्यात काही पॉईंट नाहीये. प्रॉब्लेम घेणे आणि त्याचा इरर सॉल्व्ह करणे. जेव्हा तुम्ही इरर सॉल्व्ह करायला बसाल तेव्हा तुम्ही खूप काही गोष्टी शिकाल. तर तुम्ही एक रिअल डेटा कुठला तरी एक्सट्रॅक्ट करा आणि त्याच्यावर वर्किंग करायला चालू करा. आता मिसिंग व्हॅल्यू मी सांगितलं तुम्हाला, मिसिंग व्हॅल्यू फिल करण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतो मिसिंग व्हॅल्यू, कसा फिल करता येतो, किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत प्रत्येक व्हेरिएबलमध्ये, ह्या गोष्टी पहा तुम्ही. जर 100 ऑब्झर्वेशन आहेत आणि त्यातले 90 व्हेरिएबल मिसिंग आहेत, तर तिथे मी मिसिंग व्हॅल्यू फिल केलं तर चालेल का? नाही चालणार. तिथे 50% पेक्षा जास्त मिसिंग व्हॅल्यू आपण फिलच नाही करू शकत. मग तो व्हेरिएबल पूर्ण रॅन्डमली झाला, मग त्याला काही अर्थ राहिला नाही. म्हणजे 100 घरांचा डेटा आहे आणि त्यातले 4-5 घरांची प्राइस मला माहित आहे, त्याच्या बेसवर मी 95 घरांची प्राइस प्रेडिक्ट नाही करू शकत, ऍव्हरेज नाही करू शकत. 95 असतील तर मी 5चे सांगू शकतो, पण 5 वरून 95चे नाही सांगू शकत मी. तर किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत हा सुद्धा एक मॅटर करतो. आता मला पर्सेंटेज मध्ये हवा असेल, आता मिसिंग व्हॅल्यू इथे नाही आहेत, मिसिंग व्हॅल्यू इथे आहेत मिसिंग व्हॅल्यू, तर मला पर्सेंटेज हवा असेल तर काय करणार, सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. कुठे मिसिंग व्हॅल्यू, बरं इथे काढतो मी, df डॉट इज नल डॉट सम. आता इथे मिसिंग व्हॅल्यूज आहेत 0 to 1. मला पर्सेंटेज मध्ये हवा आहे, तर मी ह्याला काय करतो, डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतो, लेंथ ऑफ df ने डिवाइड करतो. ठीक आहे, काय येईल 0.0 आणि ह्याला मल्टिप्लाय 100 ने केल्यानंतर काय येईल 66%, 33%, 0%. म्हणजे 66% ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत, 33% मिसिंग व्हॅल्यूज आहेत, 0% मिसिंग व्हॅल्यूज आहेत. पर्सेंटेज मध्ये सुद्धा कन्वर्ट करून चेक करा तुम्ही. आता हे जे आहे हे लॉजिकल आहे, म्हणजे हे तुम्ही कसा विचार करता त्याच्यावर डिपेंड आहे. हे काही शिकवण्याची गोष्ट नाहीये. मी पर्सेंट मध्ये चेक करतो, मला नंबर्स मध्ये समजत नाही तर पर्सेंट मध्ये चेक करतो किती पर्सेंटेज मध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत. ओके, कोणी लेंथ ऑफ डीएफ करेल, कोणी असं करेल की डीएफ डॉट शेप ऑफ 1 करेल. शेप ऑफ 1 म्हणजे काय हे तुम्हाला प्रिंट करून दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडा आयडिया येईल की कोण कसा विचार करत असेल. डीएफ ऑफ शेप म्हणजे काय, 3,3 ह्यातला पहिला ऑब्झर्वेशन किंवा दुसरा ऑब्झर्वेशन. सपोज मी रो घेतोय ना, तर 0 घ्यायला पाहिजे होतं मला ऍक्च्युली. इथे 0, तुमचा आन्सर भेटेल 3. म्हणजे नंबर ऑफ रोज किती आहेत हे कॉलम नसायला पाहिजे, तर रोज असायला 0 असायला पाहिजे. तर असं करू शकतो. लेंथ घेऊ शकतो, लेंथ ऑफ डीएफ म्हणजे टोटल ऑब्झर्वेशन. तर डिपेंड करेल की तुम्ही कोणत्या वेने कॅल्क्युलेशन करण्याचा विचार करताय. तर अशा पद्धतीने थोडं प्रॅक्टिस ठेवा. थोडं दुसरं म्हणजे
युनिक व्ह्यू ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे, तर बाकीच्या गोष्टी आपण उद्या पाहूया. इथे भरपूर काही गोष्टी आहेत अजून खाली. कॉलम ऍड करणे, हे ड्रॉप करणे तर आपण पाहिलेलं आहे आता. इन प्लेस पण पाहिलेलं आहे. इथे थोडे आय लॉक फंक्शन, लॉक फंक्शन, अजून कंडिशनल सिलेक्शन आणि थोडे काही ऍडव्हान्स इंडेक्सिंग फंक्शन आहेत, ते फंक्शन ते पाहूया आपण. आणि जे तनिष्कने प्रश्न विचारला होता की मला स्पेसिफिक रो हवा आहे, तो इथे भेटेल तुम्हाला लॉक आणि आय लॉक मध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण उद्या पाहूया. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर आपण ह्याला स्पेशली उद्या पाहूया आपण. ओके, ठीक आहे, चालेल, थांबू आपण. थँक्यू सर. बाय सर. या, वेलकम, बाय.